आंब्याचा सीझन चालू झालेला आहे, तर आपण नवीन नवीन रेसिपी बनवतो. तशीच आज आपण आंब्याची शेवया बनवणार आहोत. नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची शेवई. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टाकणार आपण तूप. तूप थोडंसं आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे. हे बघा, ते तूप आपलं इथे छान असं गरम झालेलं आहे. आता इथे मी घेतलेले आहेत आपले ड्रायफ्रुट्स. तर थोडेसे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे, तुपामध्ये परतून घ्यायचे. हे बघा, हे इथं आता आपले झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ना, हे असे तुपावर थोडेसे असे फ्राय केले ना की छान लागतात टेस्टला. तर याच तुपामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी शेवई. आता ही शेवई आहे, ही सुद्धा आपल्याला मस्त अशी ना कलर चेंज होईपर्यंत छान अशी याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती दुसरी बारीक शेव सुद्धा वापरू शकता, पण मला ही शेव खूप आवडते, त्यासाठी मी इथे ही थोडी जाडीवाली शेव घेतलेली आहे आणि कच्चीच असते, त्याच्यामुळे हिला थोडीशी छान अशी भाजावी लागते. तर बघा, इथे मस्त अशी आपण इथे आता ही शेव भाजून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दूध. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तर त्यातलं अर्ध दूध मी आता याच्यामध्ये पहिलं घालून घेणार आहे आणि थोडंसं परतून आपल्याला थोडी शेवई पहिली तर शिजवून घ्यायची आहे. हे बघा, आता इथे आपल्या शेवई अजून शिजलेली नाहीये, थोडीफार कच्ची आहे, शिजतच आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर वेलची पावडर, त्यानंतर ड्रायफ्रुट्स. आता हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट रेसिपी आहे आणि आंबा टाकून ना खूप छान लागते आणि वेगळीच टेस्ट येते याला एकदम. त्यानंतर 1 हापूस आंब्याचा पल्प मी ते काढून घेतलेला आहे मिक्सरमधून. हे बघा, तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया. छान कलर येतो आणि तितकी टेस्ट पण मस्त लागते. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त कलर आलेला आहे. आता थोडंसं आपलं जे दूध शिल्लक आहे ते दूध सुद्धा मी याच्यामध्ये पुन्हा टाकणार आहे आणि हे आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं. छान असं 5 मिनिटं आपण हे वाफ देऊन घेणार आहोत. हे बघा, थोडंसंच आहे कच्चं, त्यात आपण शिजवून घेऊ. 5 मिनिटं मी ठेवलेलं आणि बघा मस्त अशी आपली शेवया इथे तयार झालेली आहे. हे बघा, कलर पण मस्त आला आहे आणि झटपट अशी आपली आंबा शेवई तयार झालेली आहे. हे बघा, आता आपण ही काढून घेऊया. तर इथे आपली गरमागरम आंबा शेवया तयार झाल्यानंतर पाहू शकता किती भारी दिसते आणि तितकी टेस्टी पण लागते. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.